बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर कोर्टानं ताशेरे ओढलेत। कायद्याचं पालन झालं आहे का असा सवाल कोर्टानं सरकारी वकिलांना विचारलाय। पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे का असा सवाल कोर्टानं केलाय। पीडित मुलीची ओळख उघड केल्यामुळे न्यायालयानं कान उघडणी केली आहे। पीडित दुसऱ्या मुलीचा जबाब का नोंदवण्यात आलेला नाही याचं उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं पोलिसांना दिलेत। दुसऱ्या पीडित मुलीच्या बाबतीमध्ये अजूनही गुन्हा दाखल का केलेला नाही असा सवालही पोलिसांना मुंबई हायकोर्टानं विचारलेला आहे। मुंबई हायकोर्टानं ही सुमोटो याचिका दाखल केली होती। स्वतःहून दखल घेतली होती या प्रकरणाची आणि ही याचिका दाखल झालेली होती। सुमोटो प्रकरण आहे हे तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आता सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बदलापूर पोलिसांच्या भूमिकेबाबत त्यांना झापलं देखील आहे। तर आपण पाहूया कोर्ट नेमकं काय म्हणालं आहे। ही सविस्तर माहिती पाहूया। नुसतं निलंबन करून काय होणार आहे, कायद्याचं पालन केलं गेलं आहे का, कोर्टानं हा प्रश्न विचारलाय। दुसऱ्या मुलीचा जबाब अजूनही का नोंदवला गेलेला नाही, पोक्सो अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। मुली आणि त्यांच्या पालकांना सहकार्य करा। तर काय नेमकं आज कोर्टामध्ये झालं जाणून घेऊया। या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, नेमकं आज हायकोर्टात काय झालं? सुमोटो दाखल करून घेतलेली होती, काय काय नेमके कोर्टानं कानउघडणी केली आहे, काय ताशेरे ओढलेत? एकूणच बदलापूर जे सुमोटो मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतले होते, त्यानंतर राज्य सरकारवर मुंबई उच्च न्यायालयानं जोरदार ताशेरे ओढलेले आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कानउघडणी केली असं म्हणायला स्कोप आहे। कारण का एकूणच दोन मुलींवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले होते त्यातील एका मुलीच्या बाबतचा गुन्हा का अजून दाखल करण्यात आलेला नाही असा प्रश्न या ठिकाणी न्यायालयानं उपस्थित केला। त्याचबरोबर पॉक्सो कायद्याअंतर्गत जे गुन्हा नोंदवणं अपेक्षित होतं किंवा त्याच्या तरतुदीचे या ठिकाणी मदत घेणं अपेक्षित होतं, ती का घेतली गेली नाहीये। त्याचबरोबर SIT कडे कागदपत्र का सादर करण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते न्यायालयानं उपस्थित केले। एवढंच नाही तर 13 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळा प्रकार घडल्यानंतर 16 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी या ठिकाणी न्यायालयात दिल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षण यावेळेला नोंदवल्याचं पाहायला मिळतं आहे की अशा ज्या घटना घडल्यानंतर शासन ज्या वेळेला सांगतं आहे की आम्ही निलंबनाची कारवाई केली किंवा बडतर्फ केलं, परंतु हे सगळी कारवाई करून भागणार आहे का, अशा पद्धतीचा संताप जो आहे तो न्यायालयानं या ठिकाणी उपस्थित केलाय। त्याचबरोबर राज्य सरकारला या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आरोप बदलापूरमध्ये होत होते की व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा CCTV फुटेज गायब केलं, तर या सर्व प्रकरणाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। ठीक, गोविंद, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, बदलापूर प्रकरणाची आजची सुनावणी आता संपलेली आहे आणि पुढची सुनावणी मंगळवारी होणार असल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी आहे, बदलापूर प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे। कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये आज ही सुमोटो दाखल झालेली होती। राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले, पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे हायकोर्टानं ओढलेले आहेत आणि एकंदरीतच अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आणि आता कोर्टातली आजची सुनावणी संपलेली आहे। आता पुढे मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी या संदर्भातली होणार आहे। बदलापूर प्रकरणातली आजची ही सुनावणी संपलेली आहे। पीडित मुलीची ओळख उघड झाल्यानं कोर्टानं झापलेलं आहे आणि एकंदरीतच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। कायद्याचं पालन झालं आहे का असा सवाल कोर्टानं आज सरकारी वकिलांना विचारलाय।